संकल्पना आहे केंद्राची, त्यामध्ये राज्याचं पण योगदान आहे आणि 2022 ते 2027 या कालावधीमध्ये ही योजना महाराष्ट्र शासन राबवणार आहे। त्यामध्ये जे असाक्षर आहेत त्यांना साक्षर करायचं आहे। वय वर्ष 15च्या वरील जे असाक्षर आहेत त्या सर्वांचे साक्षरता वर्ग आपल्याला चालवायचे आहे आणि त्या सर्वांना साक्षर करायचं आहे। केंद्राच्या योजनेसाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे। तसेच प्रत्येक गावामध्ये आपल्याला स्वयंसेवक नेमायचे आहे आणि या स्वयंसेवकाच्या मार्फत त्या सगळ्या असाक्षरांना वर्गात आणून त्यांच्याकडून वाचन, लेखन, डिजिटल युगाची माहिती, दैनंदिन व्यवहार, फोनपे, गुगल पे यासारखी अत्याधुनिक माहिती, बँकेचे व्यवहार, नेट बँकिंग हे सगळं त्या नवसाक्षरांना शिकवायचं आहे आणि सगळ्यांना साक्षर करायचं आहे। शाळेमध्ये जे आपले स्टॉल लागलेले आहेत शैक्षणिक स्टॉल, त्यामध्ये आपल्या लोगाव केंद्राला विषय दिला आहे। त्यांनी मनोरंजनाच्या माध्यमातून रेडिओद्वारे उल्हास ॲपचा नवसाक्षरांचा प्रचार आणि प्रसार करणे, तसेच पारंपरिक खेळ आणलेले आहेत। लोगाव केंद्रातील पिंपरी शाळा आहे, पापड शाळा आहे, त्या शाळेने पारंपरिक खेळ आणि अपारंपरिक खेळ आणलेले आहे, मनोरंजक खेळ आहे। त्या खेळातून सुद्धा आपल्याला नवसाक्षरांना साक्षर होण्यासाठी प्रेरित करायचं आहे, त्यांना प्रेरणा द्यायची आहे। त्या खेळाची इथे मांडणी केलेली आहे, आपण बघू शकता।